टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्हावासियांना एक दुसरा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला। हा राष्ट्रीय महामार्ग चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग आहे। जवळपास 3 दिवसापासून हा राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद होता आणि यात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प पडली होती। परंतु गडचिरोली जिल्ह्यात सध्या पूर ओसरल्यामुळे दुसरा राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेला आहे आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे पोलीस कर्मचारी जे आहेत ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि पुरामुळे काही भागात चिखल साचल्यामुळे जड वाहन जे आहे ते इथे फसत आहेत आणि वाहक किंवा चालक आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे रस्ता तयार करण्यात येत आहे आणि रस्ता तयार करण्यासाठी सध्या पोकलेनचा वापर करून हा रस्ता तयार करण्यात येत आहे, गाळ काढण्यात येत आहे आणि पूर ओसरल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आणि यात थांबलेले जे वाहन आहेत आता ते आल्लापल्ली किंवा आष्टी मार्गाकडे जाणार आहेत आणि एक मोठा दिलासा जे आहे गडचिरोली जिल्हावासियांना मिळालेला आहे आणि सध्या 2 राष्ट्रीय महामार्ग जे आहेत गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेले आहे। नागपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आणि गडचिरोली चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आणि पूर ओसरत असला तरी उत्तर भागात पूर ओसरत आहे, परंतु दक्षिण भागात प्राणिता किंवा गोदावरी नदीत पुन्हा पूरमध्ये वाढ होत आहे कारण की हा जो भाग आहे ते खालच्या क्षेत्रावर भाग आहे। तर वैनगंगेचं जो पाणी आहे ते पूर्ण खालच्या क्षेत्रामध्ये गेल्यामुळे प्राणिता गोदावरी नदीला पूर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमदेव खान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।